सर आत्ता जे जस्ट करिअर आपलं स्टार्ट करतात आहे, हा जो जनरेशन आहे हा जास्त करून इन्व्हेस्टमेंट म्हणून SIP, म्युच्युअल फंड्स, शेअर मार्केट्स ह्याच सगळ्यात इन्व्हेस्ट करतात आणि इन्शुरन्सला थोडंसं दुर्लक्ष होतं. तर त्यांच्यासाठी तुमचं काय गायडन्स असेल? कारण माझ्याकडे बरेच यंग जनरेशन येतात आणि ते लोक म्हणतात आम्हाला इन्शुरन्सची काही गरज नाही आहे, आम्हाला SIP द्या किंवा आम्ही म्युच्युअल फंडमध्ये टाकतो किंवा आम्ही शेअर्समध्ये पैसे लावतो. आणि ते पैसे असल्यामुळे काय होतं, त्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सवयी लागलेल्या आहेत मुलांना. पण सिटीमधली मुलं किंवा ज्या लोकांकडे खूप पैसा आहे ही लोक याच्या मागे लागत नाही. तर त्या लोकांनी ॲज अ इन्शुरन्समध्ये येणं खूप गरजेचं आहे. जो करोनाचा आजार होऊन गेला त्या करोनामध्ये आपण बघितलं बऱ्याच फॅमिलीज उद्ध्वस्त झाल्यात. म्हणजे एका एका घरातले 3-3, 4-4 लोक, आणि त्या कंडिशनला जर करता पुरुष गेला आणि त्याचा जर इन्शुरन्स नसेल, पण त्याची जे फायनान्शियल त्याच्यामध्ये जे काही लॉसेस झाले ते फायनान्शियल लॉसेस कव्हर करणं हे फक्त इन्शुरन्सच करू शकतो, बाकी कुठलाही सेक्टर करू शकत नाही.